नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. सावरकरांची सर्व आवेदनपत्र मी आपल्याला वाचून दाखवलेली आहेत. इतका शारीरिक क्लेश सहन करूनही सर्व राजबंद्यांची मुक्तता करण्यावरच सावरकरांनी भर दिलेला होता. हा जड देह दिवसानुदिवस झुरत चाललेला आहे, असं वाक्य सावरकरांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. हे म्हणजे अतिशय हृदय हेलावून टाकणारं असं वाक्य आहे. सुखासीन आयुष्यातील निस्वार्थ मागणीपेक्षा कष्टप्रद परिस्थितीतील निस्वार्थ मागणीमागचा त्याग हा जास्त वंदनीय आणि अनुकरण करण्यास कठीण असतो. सावरकरांनी 21 सप्टेंबर 1919ला आपल्या धाकट्या भावाला 7वं पत्र लिहिलेलं होतं. त्यातला काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रियतम बाळ, तू मुंबईला पोचताच पत्र लिहिशील अशी माझी अटकळ होती, म्हणून त्याची वाट पाहण्यात पत्र पाठवायला नेहमीपेक्षा उशीर झाला. तुझ्याकडून अद्याप पत्र आले नाही, तेव्हा आता अधिक वाट पाहावयाची नाही असे ठरवून हे पत्र लिहित आहे. तुझी भेट झाली तेव्हा माझी प्रकृती जशी तुझ्या दृष्टीला पडली अगदी तशीच ती गेल्या वर्षभर आहे. तू गेल्यापासून एखादा आठवडा तरी ती बरी राहिली तर लागलीच पुन्हा बिघडते. हिवताप या वयाला लागतो किंवा अमावस्याला प्रारंभ होतो. निदान एक अर्ध्या शेराचा तरी कर प्रत्येक वेळेला उकळला जातो आणि वजन आणखी घटत जाते. पुन्हा 8-15 दिवस बरे वाटते. वर्षभर हे असेच चालले आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षी पत्र लिहिले त्यावेळी जे माझे वजन साधारणपणे 99 रत्तल होते ते गेल्या 2 महिन्यात अनुक्रमे 96 रत्तल व 95 रत्तल झाले आहे. वास्तविक माझी प्रकृती यापेक्षा सुद्धा खालावावयाची, पण इतकी स्थिती झाल्यानंतर अलीकडे माझी राहण्याची व खाण्याची जी थोडीशी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे त्याने इतपत आहे. माझे वजन जरी भराभर कमी होते आहे तरी आता भूक लागू लागली आहे आणि गेल्या 10 महिन्यात जे रुग्णालयातले अन्न मिळते त्याने पचनाची कुरकुर बरीच कमी झाली आहे. त्यात आता नेहमीच्या हिवतापाच्या माऱ्यामुळे आणि आलेल्या अशक्ततेमुळे मला रुग्णालयात असलेला बंदी समजण्यात येत आहे आणि त्यामुळे कठीण श्रमाचे काम बंद झाले आहे. या बंदीगृहातल्या व्यवस्थेच्या पुरतेच बोलायचे झाले तर मी आनंदाने सांगतो की मी मागच्या पत्रात माझी प्रकृती अत्यंत त्वरेने बिघडत चालली आहे असे तुला लिहिले तेव्हापासून पर्यवेक्षक जितकी लावता येईल तितकी सोय लावावयाची खटपट करीत आहेत. पण त्यामुळे मला या रोगट आणि हिवतापाच्या साथीपासून वातावरणातून शक्य तितक्या लवकर दुसऱ्या जागी पाठवणे हे अधिक आवश्यक झाले आहे आणि ही आवश्यकता अगदी स्पष्टपणे सिद्ध झाली आहे. कारण येथे परीक्षकांनी कितीही काळजी घेतली तरी माझे वजन अधिकाधिक घसरत चालले आहे नि प्रकृती खालावत चालली आहे आणि तापाची एखादी पाळी आल्याविना किंवा पोटात कोणता ना कोणता बिघाड झाल्याविना एक पंधरडाही सुना जात नाही. या बेटातले वायुमान आरोग्याला अत्यंत हानिकारक समजले गेले आहे आणि त्यातही एकलकोंडीत राहावे लागणे म्हणजे जन्मभर काबाड कष्ट करण्याची सवय असलेल्या धट्ट्याकट्ट्या माणसाच्याही प्रकृतीला दुप्पट अपायकारक होते हे इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही मान्य आहे. प्रिय बाळ, गेल्या 2 दिवसांपासून थंडी पडशाचा मला ताप येतो आहे. त्यामुळे माझ्या मनातून तुला लिहावयाचे होते त्यापैकी बरेच सोडून द्यावे लागत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे तुझ्या प्रकृतीची काळजी घेणे. आमच्यासाठी किंवा दुसऱ्या कशासाठी मनाला त्रास करून घेऊ नकोस. काही झाले तरी मनावर परिणाम होणार नाही अशी सवय कर. आपल्या भेटीत घरच्या व्यवस्थेविषयी ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या विसरू नकोस. व्यय कमी करावयाचा आणि काहीतरी मागे टाकावयाचा प्रयत्न करीत जा. प्रिय यमुनेने मला बदाम, पिस्ते, खडीसाखर, फराळाचे इत्यादी वस्तूंची फार मोठी बंगी परत पोहोचताच पाठवून देते म्हणून सांगितले होते, पण ती फार मोठी झाल्यामुळे तिची नीट बांधाबांध करावयालाच महिन्याच्या महिने लागत आहेत. ती येथे आली आणि तिचे धैर्य आणि गोडपणा पूर्वीसारखाच अढळ आहे हे पाहून फार आनंद वाटला. पण आपली वहिनी सुटल्यावर जेथे माझी वहिनी प्रेमाने माझे स्वागत करावयाला येणे शक्य नाही अशा घरात जावे लागले ही कल्पना आली की सुटकेतील अर्धा आनंद निघून जातो आणि उदासीनता वाटते. माझी मैत्रीण, माझी बहीण, माझी माता, माझी सहकार्यकर्ती, प्रेमाची सर्व नाती एकट्यात तिच्यात एकदम साठवलेली होती. तिने खरोखरच एखाद्या सतीप्रमाणे मरण स्वीकारले. तिने आपला आत्मा हू की चू न करता आणि तोही मातृभूमीच्याच थंडीलावर हवन नाही का केला. हाय, ज्याप्रमाणे हुतात्मे आपल्या देशाकरता किंवा धर्माकरता मरतात
त्याचप्रमाणे या आजकालच्या हिंदू युवती मरतात उसासे टाकीत, झिजत झिजत. ज्यांची पुन्हा भेट होणे दैवी लिहिले नाही, अशा आपल्या प्रियकरांची परत येण्याची प्रतीक्षा करीत. कोणाला कळले नाही तरी अखंड सेवा आचरीत, कोणी त्याकडे लक्ष दिले नाही तरी एकसारखे दान करीत या हिंदू तरुणी आपल्या देशाकरता आणि धर्माकरिता झुरतात आणि मरतात. स्त्री मग ती कुठलीही असो, ती स्वभावताच नितांत मधुर आहे. पण हिंदू रमणीय कल्याणी साध्वी सती आहे. ती चेतवीत नाही तर शांत करते. स्वतः विस्मृतीत असली तरी इतरांची काळजी वाहते. प्रत्येक हिंदू स्त्री म्हणजे भगवती सीतेच्या अमर चरित्राची नवीन निघालेली आवृत्ती असते. तीर्थरूप मथुताईंचे त्यांच्या वतीने तुला सांत्वन करायला सांगावयाला तीर्थरूप बाबांनी मला सांगितले आहे. आपल्या तीर्थरूप वहिनींच्या पेक्षा देखील त्यांना त्यांच्याविषयी फार वाटते. तेथे तुझी भेट झाली त्यावेळेला तुझी निरोगी आणि नवजीवनाने उथंबलेली मूर्ती पाहून मला इतका आनंद झाला तितका कशानेही झाला नाही. ज्या परिस्थितीत हे पत्र लिहावे लागत आहे त्या परिस्थितीमुळे आणि वृत्तींच्या उत्कटतेमुळेही ज्यांनी वैयक्तिक किंवा राष्ट्रीय नात्याने माझ्याविषयी आणि आमच्याविषयी इतकी गाढ सहानुभूती दाखवली आणि आमचे कष्ट काही ना काही हलके करण्यासाठी श्रम घेतले, त्यांच्या संबंधी माझ्या आणि आमच्या मनातील कृतज्ञता आणि आभार मनाप्रमाणे व्यक्त करणे अगदी अशक्य आहे. तुला खरे सांगावयाचे म्हणजे माझ्या हिंदुस्थानात जे माझ्या दुःखात वाटेकरी व्हावयास आणि माझे कष्ट हलके करावयाला असे माझे देशबांधव आहेत. माझी विचारपूस करणारे स्नेही आहेत. मजविषयी चर्चा करणारी वर्तमानपत्रे आहेत. ज्यांना वैयक्तिक स्नेहामुळे किंवा परिचयामुळे आपल्याविषयी सहानुभूती वाटते आणि यापेक्षाही विशेष म्हणजे ज्यांना खऱ्या आणि शुद्ध विश्वकुटुंबाच्या भावनेमुळे आपल्याविषयी समवेदना होतात, असे पुष्कळ लोक आहेत. ही जाणीव हेच एक औषध मिळाल्यामुळे कारागृहवास, हिवताप, अमांश इत्यादी गोष्टींना न जुमानता गेल्या वर्षभर मला जगणे शक्य झाले आणि माझी प्रकृती पूर्वीपेक्षा खालवली नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे. सौ प्रिय शांताबाईंची प्रकृती कशी काय आहे? लिहिण्या वाचण्यासाठी तिला विशेष त्रास देऊ नकोस, पण माझ्या प्रिय यमुनेला त्यासाठी जितका त्रास देता येईल तितका दे. मी परत आलो तर आणि तेव्हा माझ्या साध्या लेखकाचे आणि टंकलेखकाचे काम करावयाचे तिने मान्य केले आहे. अर्थातच अगदी काही वेतन न घेता केवळ देशाभिमानाच्या भावनेने मान्य केले आहे. चिरंजीव बाबू अण्णा आणि माझे इतर शालक यांना माझा आशीर्वाद सांग. तुझा प्रिय भाऊ तात्या. 1919 मध्ये सावरकरांचं वजन हे 95 पौंडवर आलेलं होतं. टक्कलकोट निरंजन यांनी 114, 126 हे आकडे नक्की कुठून शोधून काढले असतील? टक्कलकोट निरंजन हे निव्वळ शेख चिल्लीच्या गप्पा मारत असतात. मी इतक्या कागदपत्रांचा अभ्यास केला असं ते म्हणतात, पण भाषण करताना किंवा कुठल्या पॉडकास्टमध्ये असेल किंवा TV डिबेट असेल तिथं कागदाचा एक चिटोरा सुद्धा दाखवताना आपल्याला ते दिसत नाहीत. ते म्हणतात की त्यांनी क्रांतिकारकांचे आत्मचरित्र वाचलेले आहेत. आता कुठल्या क्रांतिकारकानं सावरकरांचे वजन सांगितलेलं असेल? कुठल्याही बंदिवानाला सावरकरांचं अचूक वजन माहिती असणं शक्यच नाही. स्वतः सावरकरांनाही ते माहिती असणं शक्य नाही. एखादे डॉक्टरच त्यांची तपासणी करून त्यांचं अचूक वजन सांगू शकतात. सावरकरांनी सुद्धा आपल्या पत्रामध्ये जे डॉक्टरांनी त्यांचं वजन तपासलं होतं तेच आकडे दिलेले आहेत. मात्र टक्कलकोट निरंजन यांनी 114, 126 ही आकडेवारी कुठून शोधून काढली हे कळायला मात्र काहीच मार्ग दिसत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.